जर तुम्ही गुहागरात येत असाल आणि गुहागरात राहण्यासाठी होमस्टे शोधत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओत. मी तुमचा होस्ट पार्थ आणि तुम्ही बघताय ट्रॅव्हलर पार्थ. तर आज आपण आलो आहोत गुहागरातील वन ऑफ द बेस्ट होमस्टेला भेट द्यायला. तर वीकेंडमध्ये किंवा लागून सुट्ट्या असल्या तर तुमचा हमखास कोकणात याचा प्लॅन ठरतो. आणि जर तुम्ही गुहागरात येणार असाल आणि गुहागरात येऊन तुम्हाला होमस्टे पाहिजे असेल तर हे लोकेशन बेस्ट आहे. आज आपण आहोत गुहागरातील चैतन्य निवास होमस्टे या ठिकाणी. चैतन्य निवास हे एक सुंदर होमस्टे गुहागर शहराच्या सुरुवातीलाच स्थित आहे. या होमस्टेला दरवर्षी अनेक पर्यटक भेट देतात. विशेषतः इथली स्वच्छता, इथलं शांत वातावरण आणि इथल्या उत्तम दर्जाच्या सेवेसाठी. हे होमस्टे गर्दीपासून दूर असल्याने इथे तुम्हाला फक्त पक्ष्यांच्या किलबिलाटाचाच आवाज येईल. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक रूममध्ये एसी आणि नॉन एसी असे दोन्ही ऑप्शन दिसून येतील. आता आपण इथले रूम्स बघूया. या ठिकाणी 5 स्टँडर्ड डबल बेडरूम अवेलेबल आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 2 बिल्डिंग्स पाहायला मिळतात. पहिली जी बिल्डिंग आहे त्याचे ग्राउंड फ्लोअरला ओनर राहतात आणि जी दुसरी बिल्डिंग आहे ती मेन बिल्डिंगच्या जरा वरच्या साईडला आहे. तर आता आपण तिथे जाऊन रूम्स बघूया. सेकंड बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला आपल्याला एक डिलक्स हॉल पाहायला मिळतो ज्याची 6 पर्सनची कॅपॅसिटी आहे. प्रत्येक रूम मध्ये प्रॉपर व्हेंटिलेशन असून हवा खेळती राहते. याच बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरला आपल्याला डिलक्स डॉर्मेटरी हॉल पाहायला मिळतो ज्याची 11 पर्सनची कॅपॅसिटी आहे. तर आपल्यासोबत चैतन्य निवास होमस्टेचे ओनर आहेत. नमस्कार का. नमस्कार. सर्वप्रथम आपली ओळख करून द्या. हां, नमस्कार. मी सत्यवान प्रभाकर घाडे. गुहागर शहराच्या बरोबर समुद्र किनारपट्टीच्या 1 किलोमीटर आधी आपलं हे चैतन्य निवास आहे. MTDC अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आलेल्या पर्यटकाला अतिथी देवो भव या पद्धतीने जे कोकणातला व्यक्ती आपण सगळं स्वागत करतो तसं आलेल्या पर्यटकांना घरी राहण्याचं फिलिंग मिळावं. आपण आलो आहे तर कुठेतरी कुठल्या तरी लॉजमध्ये नाही, आपण आपल्या स्वतःच्या घरी आलो आहे हे फिलिंग मिळावं यासाठीचं हे निवास न्याहारी व्यवस्था आपण सुरू केली आहे. आपल्या इथे डबल बेडचे 5 रूम्स आहेत. एक बिल्डिंग आहे, आमचं स्वतःचं घर आहे, त्या घराच्या फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरवर रूम्स आहेत. दुसरं दिलं आहे की जे एकत्रित येतात, ग्रुपनी येतात, एकच कुटुंब एकाच रूममध्ये एकत्र राहू शकतात, एकत्र राहून एकत्र गप्पा गोष्टी मारू शकतात. यासाठी 11 जणांची व्यवस्था असलेला डिलक्स हॉल आहे. दुसरा आहे तो 6 बेडचा असलेला डिलक्स हॉल आहे. असे निवास न्याहारी व्यवस्था अंतर्गत आम्ही या ठिकाणी पर्यटकांचं आदरातिथ्य करतो. दुसरं की गुहागर शहरात आलो की बघायचं काय, एक शहरामध्ये जवळजवळ 3 दिवसाचं तुम्ही वस्ती करू शकता. पहिला दिवस आलात, पहिल्या दिवशी साधारण दुपारच्या दरम्याने आपण येता समुद्रकिनाऱ्याचा आस्वाद घेऊ शकता. 6 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही वेळेश्वर, हेदवी, बामणगड बघू शकता. त्या ह्याच्यामध्येच तुम्ही गणपतीपुळे सुद्धा करून येऊ शकता. जवळजवळ इथून कोस्टल मार्गे 60 किलोमीटरचं अंतर आहे आणि एक फेरी बोटमधून प्रवास करण्याचा एक विलोभनीय आनंद आपल्याला घेता येईल. तिसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी तुम्ही दाभोळ करून येता किंवा दापोली करून येऊ शकता आणि संध्याकाळी तुम्ही दीपगृह, जे आपण सर्वात जुनं दीपगृह म्हणतो, अंजनवेलचं दीपगृह, त्या ठिकाणी तुम्ही
त्या ठिकाणीचा आस्वाद घेऊ शकता. असे 3 दिवसाचा स्टे हा गुहागरला आपण करू शकता. त्याच्या आणखीन पुढे जर तुम्हाला वाढवायचं असेल तर आपण क्रोकोडाईल सफर पण आहे, अजून ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामध्ये सहभाग घेऊन एक 3 पेक्षा जास्त दिवस तुम्ही स्टे करू शकता. या ठिकाणी आपल्याला उत्तम प्रकारच्या नाश्त्याची सोय पाहायला मिळते. पोहे, शिरा, उपमा, घावण आणि आंबोळीसारखे ऑप्शन मिळतात. इथल्या फॅसिलिटीजचं बोलायला गेलं तर इथे आपल्याला उत्तम प्रकारची ड्रायव्हर रूम अवेलेबल होते. त्याचबरोबर इथे 24 तास गरम आणि थंड पाण्याची सोय आहे. पूर्ण एरिया CCTVच्या अंडर आहे आणि तुमच्या एका कॉलवर इथे डॉक्टर अवेलेबल होतात. त्याचबरोबर इथे तुम्हाला उत्तम प्रकारची कार पार्किंगची सोय उपलब्ध आहे. येथील आदरातिथ्य म्हणजे अगदी घरचं वाटतं. सकाळचा चहा, गप्पा आणि स्थानिकांशी संवाद हा अनुभव अगदी खास बनतो. तर मित्रांनो, माझ्यासाठी हा अनुभव खूप छान होता. शांत वातावरण, स्वच्छ खोल्या आणि आपुलकी जपणारे लोक. तर नक्कीच तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही चैतन्य होमस्टेला व्हिजिट केली असेल किंवा व्हिजिट करणार असाल तर तुमचा एक्सपिरियन्स कमेंट सेक्शनमध्ये जरूर शेअर करा. तर आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.